नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आहे सचिन दोंडे आणि तुम्ही पाहत आहात माय बोली मराठी यूट्यूब चॅनल। आज आपण जाणून घेणार आहोत फार्मर आय डीचे स्टेटस ऑनलाईन पद्धतीने मोबाईलमधून कशा पद्धतीने चेक करतात याविषयी माहिती। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना आणि शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा। आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचणी येत असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। फार्मर रजिस्ट्रेशनचे स्टेटस चेक करण्यासाठी या साईटवरती यायचं आहे। या साईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करा। डायरेक्ट तुम्ही या पेजवरती याल किंवा कोणताही एक ब्राउझर ओपन करा आणि त्यामध्ये URL टाईप करा https://mhfr.agristack.gov.in असे URL टाईप करून सर्च केल्यानंतर तुम्ही या साईटवरती याल। या साईटचा इंटरफेस अशा प्रकारचा दिसतो। या साईटवरूनच ॲप्लिकेशन देखील केले जाते, परंतु ॲप्लिकेशन हे CAC मार्फत केले जात आहे। आपल्याला फक्त स्टेटस चेक करण्यासाठी CAC मध्ये जायची गरज नाही। स्वतः शेतकरी यामधून स्टेटस चेक करू शकतो। स्टेटस चेक करण्यासाठी एकदम वरल्या साईडला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चेक एनरोलमेंट स्टेटस असा एक ऑप्शन या ठिकाणी आहे, यावरती क्लिक करा। अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन झालेले आहे। या ठिकाणी स्टेटस चेक करण्यासाठी दोन ऑप्शन दिलेले आहेत, एक एनरोलमेंट ID आणि दुसरा आधार नंबर। फॉर्म भरतेवेळी तुम्हाला एक एनरोलमेंट नंबर प्राप्त झाला असेल, तो एनरोलमेंट नंबर या ठिकाणी टाकून तुम्ही स्टेटस चेक करू शकता, किंवा तुमचा SMS डिलीट झाला असेल किंवा तुमच्याकडे एनरोलमेंट नंबर नसेल तर तुम्ही आधार नंबरने देखील याचे स्टेटस चेक करू शकता। आपण आधार नंबरने फार्मर आयडीचे स्टेटस कशा प्रकारे चेक करायचे हे पाहणार आहोत। या ठिकाणी आधार नंबर या ऑप्शनवरती क्लिक करा। अशा प्रकारे आपण आधार नंबर या ऑप्शनवरती क्लिक केले। आता याच्याच खाली आधार नंबर असा एक ऑप्शन आहे, या ठिकाणी आपला 12 अंकी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। आपण आधार क्रमांक टाकून घेऊया। अशा प्रकारे आपण 12 अंकी आधार क्रमांक टाकून घेतला आहे। आता याच्याच खाली हिरव्या रंगामध्ये चेक असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्याबरोबर काही वेळ प्रोसेसिंग होईल आणि आपले स्टेटस आपल्या समोर दिसेल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी आपले अप्रूव्हल स्टेटस अप्रूव्ड असे दाखवत आहे। त्याचबरोबर सेंट्रल ID नंबर या ठिकाणी दाखवला जात आहे आणि आपला आधार क्रमांक देखील या ठिकाणी दाखवत आहे। सेंट्रल ID क्रमांक म्हणजेच तुमचा फार्मर ID क्रमांक होय। या ठिकाणी आपण किती तारखेला एनरोलमेंट केले होते ते देखील या ठिकाणी दाखवले जात आहे। त्याचबरोबर अप्रूव्हल स्टेटस देखील किती तारखेला झालेले आहे त्याची देखील तारीख या ठिकाणी दाखवलेली आहे। स्वतः शेतकरी सहज आपल्या मोबाईलमधून आपले स्टेटस चेक करू शकतात। यासाठी कुठेही जायची गरज नाही। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना आणि शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।